मेहनत नाही होते हे लोक, माझ्याकडे पुरावे आहे। एक मुलगा ज्याची अंबाजोगाईमध्ये जमीन खाल्ली आहे, कोर्टाची ऑर्डर असताना पोलीस गुंड लोक तिकडे जायचे आणि त्या लोकांना प्रेशराईज करायचं। आता जे मी सांगितलं त्यांनी केला आणि त्याला न्याय मिळाला। माझ्याकडे मेसेज पण आहे, त्यांनी मला धन्यवाद पण दिला। तुम्हाला असं वाटत नाही की सध्या व्हिडिओ आणि फोटोची वाट बघावी लागते या सगळ्यासाठी? 100% मी काय सांगितलं तुम्हाला, 27/11/2024 रोजी मी राहुल नार्वेकरजी, राज्यपाल सगळीकडे मी निवेदन दिलेलं आहे। असे गुंड प्रवृत्तीचे लोकांना तुम्ही मंत्रिमंडळमध्ये कसं ठेवू शकतात, त्याच्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे। तरी पण आज कोणी ऐकत नाही होता आणि सगळ्यांना माहिती आहे धनंजय मुंडे जे आहे हे छोटी मोठी हस्ती नाही आहे। त्यांचं वक्तव्य, त्यांच्या भाषण, त्यांच्या काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। त्यांनी पण स्वतः सांगितलेलं मी कधी इतका मोठा झाला मला स्वतः माहीत पडला नाही, ते 100% आहे। पण तुम्ही मोठे व्हा, पण असे क्रूर वृत्तीचे लोकांना तुम्ही सोबत कशाला घेऊ शकतात? तो और ही सिस्टम जे आहे, जैसे सीएम, डिप्टी सीएम, जैसे अजितदादा गटाचे हे आहे, त्यांचे अध्यक्ष अजितदादा आहेत, ते कशात त्यांना पाठीशी घालू शकतात? जसे ज्या वेळे अजितदादावरती एलिगेशन लागले त्या वेळी त्यांनी स्वतः इतके मोठे, ते पण खूप मोठे आहे, तरी पण त्यांनी स्वतः राजीनामा दिलेला आहे वेळोवेळी। तर